राहत आहेत त्यावेळेला रात्रीला भयंकर ताप आला महाराजांना. त्यावेळेला त्या ठिकाणचे महामहोपाध्याय असणारे आणि मोठमोठे जगद्गुरु यांचे शिष्य असे धारुरकर शास्त्री यांच्या स्वप्नामध्ये स्वतः पांडुरंग परमात्मा यांनी जावं आणि सांगावं की एका धर्मशाळेमध्ये अमुक अमुक विद्यार्थी आहेत, त्यांना ताप आहे, तू त्यांना औषध दे. त्या तेवढ्याच रात्री धारुरकर शास्त्रींनी जावं त्या ठिकाणी की कोण असा विद्यार्थी आहे की ज्याच्या साधकावस्थेची काळजी चिंता भगवंताला आहे. जयाच्या कुणी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिरथे एवढा ज्यांचा अधिकार. की मोठमोठे जगद्गुरु मोठमोठे संन्यासी त्यांच्या कीर्तनाला समोर बसलेले असायचे आणि त्यांच्या समोर महाराजांनी श्लोक घ्यावा की अग्निहोत्रम गवालंबम संन्यासम फलपैतृकम देवराज्य सुतोत्पत्ती हलो पंचविवर्जये. आणि कलियुगामध्ये संन्यास घेऊ नये असं त्यांच्या समोर बोलावं आणि त्यांना विचारावं की सृष्टुम म्हणजे बरोबर आहे असं विचारावं आणि त्यांनी माना डोलवाव्यात एवढा ज्यांचा अधिकार. की एवढी दिव्य विभूती कुमार श्री संत वासुदेवजी महाराज ते नेपाळ नरेशांचे गुरु त्यांनी यावं आणि त्यांनी महाराजांवरती अष्टक लिहावं आणि सांगावं हे तुम्हाला जरी इथं दिसत असले तरी हे कोण आहे, तर हे आम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात. प्रत्यक्ष परब्रह्म अवतार आलेलं होतं, ब्रह्ममूर्ती संत जगे अवतारले. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. उद्धराया आले 3 जना, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण उपद्गत महाराजांच्या. ऋग्वेदादी त्यांनी प्रतिष्ठित वाट ठेवली, केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. आणि एवढं असूनही गुरुवर श्री संत वासुदेवजी महाराज यांचं कीर्तन अखंड सुरू असायचं. आणि याच धर्तीवरती असून एवढंच नव्हे तर ज्यांना योगाभ्यास प्राप्त, योगाभ्यासाच्या बाबतीत जणू काय प्रत्यक्ष शिवजी अवताराला आलेले, जाणीजे योगपीठीचा भैरव, काय आरंभरंभेचा गौरव, ही वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला. हा संसार गुणाच्याने मोजला जात नाही म्हणतात ज्ञानोबराय, परंतु गुरुवरे महाराज हे संसार मोजण्याचं माप ठरले. हा संसार मानेते माप, अष्टांग सामग्रीचे दीप, अष्टांग योगाची सामग्री ज्यांच्या प्रकाशाने पाहावी असे गुरुदेव महाराज दीप ठरले. अष्टांग सामग्रीचे दीप, परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. हे जणू काय परिमळाने चंदनाचं रूप धरावं, म्हणजे योगाभ्यासाने, वैराग्याने, ज्ञानाने, भक्तीने, तपश्चर्येने गुरुवरे महाराजांचं रूप धरावं. जैसे परिमळेची रूप धरिजे रूप चंदनाचे, चंदनाचे हात